वेददृश्य एज्युकेशन चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत अपूर्णांक म्हणजे काय आणि अपूर्णांकाची बेरीज करण्याची आणि वजाबाकी करण्याच्या दोन पद्धती आपण पाहणार आहोत, जे की 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना खूप उपयुक्त आहेत। आणि हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण अपूर्णांक म्हटल्यानंतर खूप जणांना घाम फुटतो, परंतु हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची याची कन्सेप्ट पूर्ण क्लिअर होईल। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग करूयात व्हिडिओला सुरुवात। आता बघा, अपूर्णांक, आता एक चपाती आहे किंवा एक ॲपल आहे, चपाती आहे, हे काय दिसतंय तुम्हाला? एक सर्कल आहे, काय समजायचं ते? आता बघा, हे चपाती आहे, ही किती चपाती आहे म्हटल्यानंतर तुम्ही काय लिहाल? ही किती चपाती आहे ते लिहा, तर तुम्ही काय लिहाल? 1, कारण ही 1 चपाती आहे, एकच चपाती आहे। परंतु या चपातीचे मी 4 भाग केले, 4 भाग केले आणि हा एक भाग मी खाऊन घेतला किंवा दुसऱ्यांना दिला, तर तुम्ही कसं लिहाल? तर तुम्ही हे किती भाग होते? 4 भाग होते, आणि यातला किती भाग आपण खाऊन घेतला? 1 घेतला। मग वरी हा एक भाग खाऊन घेतला आणि हे होते 4 भाग, तर हे लिहितो आपण अशा पद्धतीत लिहितो, यालाच आपण अपूर्णांक म्हणायचं। आणि या अपूर्णांकाची बेरीज कशी करायची आणि वजाबाकी कशी करायची ते आज आपण शिकणार आहोत। सुरुवातीला आपण समान छेद असलेल्या अपूर्णांकाची बेरीज शिकूयात। बघा, समान छेद असलेल्या अपूर्णांकाची बेरीज 3/4 अधिक 5/4 हे कसे आहेत इथं? आता इथं बघा, इथं वरच्याला इंग्लिश मध्ये म्हणतात न्यूमरेटर आणि खालच्याला डिनोमिनेटर, ठीक आहे? हा असतो अंश, हा असतो छेद, आणि यांचे छेद कसे आहेत? आता सेम आहेत। डिनोमिनेटर्स कसे आहेत? सेम आहेत। तर सेम जेव्हा छेद असतात तर त्यांची बेरीज करणं खूप सोपं असतं। तर बघा, कशी बेरीज करायची? 3 अधिक 5 आणि यातला कॉमन घ्यायचा 4, तर यांची बेरीज काय होणार? 8/4, आणि याला सुद्धा 8/4। तर 8 आणि 4 या दोन संख्या कोणत्या एका टेबल मध्ये येतात? तर 2च्या येतात। बे चौक 8, बे दोन्ही 4, तर याचं संक्षिप्त रूप द्यायचं, आणि याला पण कशाने भाग जातो? बे एक बे, बे दोन्ही 4, म्हणजेच 2/1 याचं आन्सर येतो। MCQ ला जर क्वेश्चन आला तर आपण काय करतो? इथं 5 अधिक 3 8/4, 8/4 असं उत्तर आलं। MCQ मध्ये हा ऑप्शन नसतोच, कधी कधी असतो आणि कधी नसतो। त्यावेळेस आपल्याला काय वाटतं? आपलं उत्तर चुकलं की काय? तर याला संक्षिप्त रूप द्यायचं, लहान रूप द्यायचं, जेवढं लहान रूप देता येईल तेवढं द्यायचं, आणि हा ऑप्शन नक्कीच MCQ च्या 4 पर्यायापैकी एक पर्याय नक्कीच असतो, तेव्हा आपला आन्सर करेक्ट असतं। समजलं? समान छेद असणारे आणखीन एक उदाहरण पाहूया। चला, 3/1 सोपा, खूप सोपे उदाहरण पाहूयात आपण। आणि एक, हे बघा, छेद कसे आहेत? यांचे सेम आहेत, तर आपल्याला काय करायचं आहे? या दोघांची बेरीज आणि खाली कॉमन घ्यायचं छेदातलं, 5/1। आता या दोन्ही संख्या कोणत्या एका पाड्यामध्ये येतात का? नाहीत येत, मग याला ॲज इट इज ठेवायचं, आणि हा ऑप्शन नक्कीच MCQ च्या 4 पर्यायामध्ये नक्कीच असतो। नक्कीच तुम्हाला समान छेद असलेल्या अपूर्णांकाची बेरीज समजलेली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये यस असं कमेंट करा मला। तर आता आपण समान छेद नसलेल्या, म्हणजे छेद वेगवेगळे असलेल्या अपूर्णांकाची आपण दोन पद्धती पाहूयात बेरीज कशी करायची। एक छेद समान करून आणि छेद समान न करताही आपण डायरेक्ट बेरीज कशी करतो ते आज आपण पाहूयात। चला तर मग करूयात। घेतलेला आहे 1/3 अधिक 2/5। आता या उदाहरणामध्ये काय आहे? दोन्ही अपूर्णांकाचे काय आहेत? छेद समान नाहीत, समान छेद नाहीत, भिन्न छेद आहेत। तर आपल्याला काय करायचं? तर याच्या अगोदर ट्रिक नंबर 1 आहे, एक तर तुम्हाला छेद समान करून घ्यावे लागतील। छेद समान न करण्यासाठी आपल्याकडे वेळ नसेल, MCQ टाइप क्वेश्चन असेल तर आपण वेगळी पद्धत। आता बघा, बुक मध्ये जर क्वेश्चन दिला, परीक्षेमध्ये फुल मार्क्स पाहिजे असतील तर अगोदर आपल्याला याचे समान छेद करायचे। याच्या दोन ट्रिक्स आहेत, पहिल्यांदा एक एक पाहूयात। बघा, पहिली काय आहे? समान छेद करून घ्या। समान छेद करण्यासाठी या अपूर्णांकाला आपण काय करायचं? या छेदाने दोन्ही अंशाला आणि छेदाला गुणून घ्यायचं, म्हणजेच 1/3 हा पूर्णांक मांडला, आणि याला या छेदाने, या दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने दोघालाही गुणाकार करून घ्यायचा। 5/5
15 आणि या पूर्णांकाला आपण या पूर्णांकाच्या छेदाने काय करायचं गुणाकार करून घ्यायचा 2 गुणिले 3 आणि 5 गुणिले 3 काय येणार 3 2 6 5 त्रिक 15 तर हे अपूर्णांक भेटले आपल्याला हे दोन्ही अपूर्णांकाचे आता काय झाले छेद समान झाले मग तीच प्रोसेस करायची काय करायचं 5 अधिक 6 आणि दोघांचं हे 15 15 काय केलं आपण कॉमन घेतलं म्हणजेच 11/15 याचं आन्सर आलं परीक्षेमध्ये जर फुल मार्क्स पाहिजे असतील तर अशा स्टेप बाय स्टेप केले तर आपल्याला फुल मार्क्स मिळतात आणि डायरेक्ट जर आपण आन्सर केलं तर काय होतं कुणाचं तरी पाहून चिटिंग केलं काय की असं सरांना वाटतं आणि मार्क्स कट होतात तर त्यासाठी जेव्हा आपण रिटर्न पेपर असतो स्कूलचा 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी टिप्स तर स्टेप बाय स्टेप असं करायचं कारण स्टेप्स आपल्याला माहितीच आहेत मार्क्स कशाला घालायचे हाताने मग अशा स्टेप लिहायचं आणि फुल मार्क्स घ्यायचं आता जर आपण स्कॉलरशिपच्या नवोदयच्या ऑलिम्पियाडच्या एक्झाम देत असाल तर त्यासाठी पण शॉर्टकट ट्रिक आहे बघा शॉर्टकट ट्रिक काय आहे आता याचा आन्सर मी इथंच ठेवते शॉर्टकट ट्रिकने बघूयात काय ते कारण तेच आन्सर आलं पाहिजे शॉर्टकट ट्रिकने पण आता शॉर्टकट ट्रिक मध्ये काय करायचं माहितीये का या दोघांचा गुणाकार करून घ्या 5 1 5 आणि या दोघांचा गुणाकार करून घ्या 3 2 6 आणि या दोघांचा काय करायचं गुणाकार करायचं 15 आणि या दोघांचे ऍडिशन करा 11/15 आला आन्सर ही शॉर्ट ट्रिक आहे आणि ही फुल मार्क्स मिळवून देणारी ट्रिक आहे जेव्हा आपण पेपर लिहितो रिटर्नचा त्यासाठी ही ट्रिक वापरा आणि जेव्हा आपण स्पर्धा परीक्षा देतो त्यावेळेस ही ट्रिक वापरा आहे ना सोपं अपूर्णांकाची बेरीज करण्याची ट्रिक खूप सोपी आहे दोन्ही पद्धतीने आपल्याला करता येते आणखीन एक उदाहरण पाहूयात समजत आहे का समजत असेल तर मला कमेंट मध्ये यस असा कमेंट करा आणि ज्यांना गणिताची भीती वाटते त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आता बघा 3/4 प्लस 1/2 यामध्ये पण काय आहेत छेद असमान आहेत छेद समान नाहीत दोन्ही पद्धतीने तुम्ही करायचं आहे आणि याचा आन्सर मला कमेंट करायचा आहे कारण अपूर्णांकाची बेरीज एवढी सोपी कन्सेप्ट आहे की एकाच गणितामध्ये नक्कीच तुम्हाला समजलं असेल तर त्यासाठी याचा आन्सर मला कमेंट करा चला आता आपण अपूर्णांकाची वजाबाकी पाहूयात याचीच वजाबाकी करूयात दुसरं उदाहरण घेण्यापेक्षा है ना आता समान छेद असतील तर काय करायचं आहे तीच पद्धत इथं समान छेद लिहूयात समान छेद असेल तर काय करायचं आहे 3 - 1 आणि या दोघातलं कॉमन 2/4 आणि याला संक्षिप्त रूप देता येते म्हणून बे 2 4 म्हणजेच 1/2 याचं आन्सर आहे ही आहे अपूर्णांकाची वजाबाकी तेही कसं समान छेद असलेली आता याचेच आपण भिन्न छेद असल्यास अपूर्णांकाची वजाबाकी कशी करायची वजाबाकी पण त्याचप्रमाणे आहे बेरजेप्रमाणे बेरजेमध्ये काय आपण फक्त प्लसचं चिन्ह वापरून ऍडिशन करतो त्याच ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे मायनसचं साइन देऊन मायनस करायचं आहे सबट्रॅक्ट करायचं आहे इथं छेदचं हे करू आपण असमान करू बघा आता झाले याचे भिन्न छेद तर आपल्याला काय करायचं आहे याला अगोदर छेद समान करून घ्यायचा असेल तर याला काय करायचं या छेदाने गुणाकार करून घ्यायचा 3/4 हा पूर्णांक लिहिला आणि या छेदाने दोघालाही गुणाकार करून घेतला अंशाला आणि छेदाला किती आले आता या पूर्णांकाला 1/2 ला या अपूर्णांकाच्या छेदाने दोघालाही गुणाकार करून घ्या झाले या दोघांचे छेद समान झाले आणि आता आपल्याला काय करायची या दोघांची वजाबाकी करायची 6 - 4 आणि या दोघातला 8 हा कॉमन घेतला किती राहतात 6 मधून 4 घेतात 2 आणि 8 बे 8 कारण लहान रूप देता येईल तर लहान रूप त्याला द्यायचं आलं का नाही सोपं आहे ना वजाबाकी पण आता शॉर्टकट पद्धत कशी आहे या दोघांचा गुणाकार 6 या दोघांचा गुणाकार हे मायनसचं साइन मायनस इथं द्यायचं 4 आणि शेवटी काय या दोघांचा गुणाकार 8 2/8 आला आन्सर शॉर्टकट ट्रिकने पण तेच आन्सर येतं आणि लॉंग पद्धतीने पण तेच आन्सर येतं परंतु आपल्याला दोन्ही पद्धती माहिती असणं गरजेचं आहे
आणि याला संक्षिप्त रूप द्या, बे एक बे, बे चौक 8. आला आन्सर? आहे की नाही सोपं? अशा प्रकारे आपण आज अपूर्णांक म्हणजे काय, अपूर्णांकाची बेरीज करण्याच्या 2 पद्धती आणि वजाबाकी करण्याच्या 2 पद्धती शिकलेलो आहोत. नेक्स्ट चॅप्टर तुम्हाला कोणता शिकायला आवडेल नक्की कमेंट करा. आणि असेच छान छान गणिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच वेदृश एज्युकेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ.